नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाटेटी म्हणजेच महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2025 रोजी झालेल्या पेपर 2 गणित आणि विज्ञान विभागातील पेपरमधील मराठी विभागातील प्रश्न। मागील भागात आपण 13 प्रश्न बघितली होती। आज त्या पुढील प्रश्न बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 14, पुढीलपैकी वर शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? पर्याय आहे श्रेष्ठ, जरा, आशीर्वाद, नवरा, मुलगा। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जरा। प्रश्न क्रमांक 15, पुढीलपैकी विरोधातील योग्य जोडी कोणती? पर्याय आहे भाऊ, भ्राता, मित्र, दोस्त, सूत, पुत्र, उत्कर्ष, अपकर्ष। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, उत्कर्ष विरुद्ध अपकर्ष। त्यानंतर आहे उतारा। पुढील उतारा वाचून प्रश्न क्रमांक 16 ते 18 सोडवा। उतारा आहे दुःखे येतात ती आपली कसोटी पाहण्यासाठीच येतात, त्यावेळी न डगमगणे हाच खरा पुरुषार्थ। भट्टीतून तावून चलाखून निघाल्याखेरीज सोन्याला तेज चढत नाही, किंवा टाकीचे घाव सोसल्याखेरीज दगडाला देव पण येत नाही। हे आपणाला माहीतच नाही काय? पैलू पाडल्याशिवाय हिऱ्याला सुद्धा किंमत येत नाही। आपणांवर कोसळणारी दुःखे ही अशीच आपल्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडण्यासाठीच निर्माण झालेली आहेत, असे आपण का समजू नये? शिवाय असे पहा, जगात दुःखे आहेत म्हणून सुखाची किंमत आपणास कळते ना? जगात अंधारी रात्र आहे म्हणूनच चंद्राला महत्त्व, त्याचप्रमाणे दुःख आहे म्हणूनच जगात सुखाचे महत्त्व आहे, असे तुम्हाला नाही वाटत? नुसते गोड जेवण जेवण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का? नुसत्या गोडाने तोंडाला कशी मिठी बसते तुम्हाला माहीतच असेल। केवळ सुखच जगात असे तर अशीच आपली स्थिती झाली नसती का? शिवाय दुःखानंतर सुख आले म्हणजे त्याची लज्जत काही न्यारीच असते, असा अनुभव कोणाला नाही? परीक्षेसाठी कष्ट केल्यानंतर निकालाच्या आनंदाची खरी गोडी आपणास कळते असे जर काही, तर वर्तमान काळाच्या दुःखाबद्दल आपण कुरकुर का करावी आणि दुःख पर्वता एवढे असे का मानावे? तर हा झाला उतारा। तर या उतारावर आधारित प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 16, दुःखाविषयी सांगताना पुढीलपैकी कोणते उदाहरण उतार्यात दिलेले नाही? पर्याय आहे गोड जेवण, अंधारी रात्र, रडणारी व्यक्ती, परीक्षेच्या वेळी घेतलेले कष्ट, परीक्षेच्या वेळेचे कष्ट। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रडणारी व्यक्ती। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 17, दुःखे कशासाठी येतात? पर्याय आहे कसोटी पाहण्यासाठी, व्यक्तिमत्व घडू नये यासाठी, दुःखाची किंमत कळू नये यासाठी, आपण आनंदी व्हावे यासाठी। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कसोटी पाहण्यासाठी। त्यानंतर प्रश्न क्रमांक 18, उत्तरातून लेखकाचा कसा दृष्टिकोन प्रतीत होतो? पर्याय आहे सकारात्मक, नकारात्मक, उदासीन, उत्साही। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सकारात्मक। तर ही झाली मराठी भागातील पेपर 2 मधील प्रश्न। या पुढील प्रश्न आपण पुढील भागात बघणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।